आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील मागील 3 दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली, तर राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामान राहून अधूनमधून हलक्या सरी पडल्या। हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिलाय। हवामान विभागाने आज पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला, तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे, कोकणातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय। उद्या विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसंच कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आलाय। बुधवारपासूनच विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा तसंच मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला। कोकणातही बुधवारी पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गुरुवारी आणि शुक्रवारीही विदर्भ तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।